करीत जिजाऊंनी एक निश्वास सोडला. कितीतरी उदंड कड त्या निश्वासात भरले होते. राजे नाहीत, निदान त्यांची यादगीर म्हणून त्यांचे बाळराजे तरी डोळाभर बघावे म्हणून जिजाऊंनी दालनाच्या दगडी उंबरठ्यावर आपलं सोनपुतळ पाय ठेवलं. आतल्या शिसवी मंचकावर सईबाईंच्या कुशीतून उफाळलेले रडणे भक्तीच्या दगडी भिंतीवर रोमांच उठवत होते. उंबरठ्यातच उभे राहून ते कानभर ऐकता जिजाऊ भानावर आल्या. आपल्या उतावळ्या मनाचे त्यांनाच हसू आले. पाचवी झाल्याखेरीज बाळंतिणीच्या सोयीवर पडलेल्या दालनात जायचे नसते. त्या विचाराबरोबरच क्षणभर त्या जखडबंद झाल्या. उंबरठ्यावर टाकला पाय त्यांनी तसाच मागे घेतला. मेसूच्या निरीजवळ खोचलेली मोहराजड थैली त्यांनी खेचून हातात घेतली. सतका उतरा बाळराजांचा गोजाबाई म्हणत त्यांनी वाकून ती थैली उंबरठ्याच्या आत ठेवली. शांत चालीने आणि भरल्या मनाने त्या आपल्या खाजगीच्या महालाकडे चालल्या. त्यावेळी किल्ले पुरंदरच्या चारी बाजूने बुलंद बुरुज आपले तोफांचे कंठ फोडून माथ्यावरच्या मावळी निळ्या वैशाखी आबाळाला खबर देत होते. राजश्रिय विरचित सकळ गुणमंडित भोसले कुलावतंस श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या थोरल्या राणी सरकार वज्रजुडे मंडित सईबाई साहेब प्रसूत झाल्या, पुत्ररत्न प्राप्त झाले. आणि ती खबर ऐकून किल्ले पुरंदरवरच्या सगळ्या राऊळातले देव आपोआप सोयरात पडले होते. पुरंदरच्या सदर महलात बैठकीवर बसून जिजाबाई खाली त्यांचे मायने सांगत होत्या. समोर बसलेले बाळकृष्णपंत हनुमंते ते मायने आणि मजकूर कागदावर उतरून घेत होते. बाहेर 18 कारखान्यातील असामींना पांढऱ्या गलमिशांचे गोमाजी नाईक पानसंबळ खांद्यावरच्या परातीतली साखर मोठीने वाटत होते. कुणीतरी लक्तीने गोमाजी बाबांच्या तोंडात साखरमूठ भरली. तिचे निसटते कण गोमाजी बाबांच्या पांढऱ्या धोट मिशीत अडकले होते. गोमाजींना डिवसण्यासाठी एक तरणा मावळा म्हणाला, नाईक कहाणी मूठ आहे तुमची. त्याच्याकडे डोळे वटारून बघत गोमाजी बाबा गाजले, म्होरये परातच वत्त तुझ्या थोबाडात. आणि गोमाजी स्वतःवरच खुश होऊन मान मागे टाकून कल्ले थरकवीत दिलखुलास हसले. सदर मलात खलिताच्या लाल फासबंदाच्या थैल्या तयार झाल्या. थैल्या ठेवलेल्या तबकाला जिजाबाईंनी उजव्या हाताचा दस्तुरी स्पर्श केला. सदरेच्या भिंतीशी उभ्या असलेल्या खबरगिरांच्या पथकातील एक खबरगीर सामोरा आला. आऊसाहेबांना मुजरा करून आणि बाळकृष्णपंत आपली थैली बाहेर घेऊन पडू लागला. फलटण, तळबीड, सिंदखेड, बंगरूड, चौक, चौवाटा त्या थैल्या जाणार होत्या. जिजाबाईंनी शेवटची थैली आपल्या हातात घेतली. त्यांच्या समोर मावळपट्ट्यातील नामांकित खबरगीर विश्वास नानाजी मुसे खोरेकर उभा होता. त्यांच्या हातात ती थैली देत जिजाबाई म्हणाल्या, विश्वासराव जातीनिशी ही थैली राजांना रुजू होईल असे कर. आमचा सांग की जरूर निघून येणे पुत्ररत्न उपजले. जी म्हणत विश्वासरावांनी थैली धरला हात आपल्या माथ्याला लावून जिजाऊंना मुजरात भरला. विश्वासराव सदर महिला बाहेर पडला. धावणीची वाट बिनघोरी आहे की नाही हे टेहळण्यासाठी जासुदांचा नाही बहिर्जी राजांच्या घोडदळापुढे एक मजलेवर दौडत होता. सुपेजवळ बहिर्जीच्या घार नजरेला एक स्वार सामने दौड घेत येताना दिसला. झटकन बहिर्जीने आपल्या उजव्या तळहाताचीच झळ कपारावर चढवली. डोळे बारीक करीत त्या स्वाराचा कानुसा घेतला. त्याच्या घोड्यावरच्या मावळी जिन्याची खून चांगली पटताच टाच मारून धूळ फेकीत आपला घोडा एकदम पुढे काढून दौडत्या टापेने क्षणात त्या स्वाराला गाठ. बहिर्जीला बघताच समोरचा विश्वास पायउतार झाला. काय खबर आहे विश्वास? मुजरा घालण्याच्या विश्वासला बहिर्जीने लागूलाग चाचपून पाहिलं. लई नामी खबरे नाही. धनेशने बाळकीसनं झालं. पुरंदरावरनं मासाबाची थैली घेऊन आलो नव. विश्वासने आपला दाटला उत्साह तळपत्या डोळ्यांनी फोडला. धन्याचं बाळकीसन? कवा? भले रे माझ्या बहादरा म्हणत बहिर्जीने मांड मोडून जिनावरून खाली चलाक चटकी छलांग घेतली. आपण राजाच्या खबरगीर खात्याचे नाईक आहोत. विश्वास एक मामूली खबरगीर आहे हे विसरून बहिर्जीने सरसे होत विश्वासची थेट उरभेट घेतली. त्याचे खांदे थोपटले. वळीव पावसाचा मारा होणार ही इशारा देणारा भन्नाट वारा सुटला होता. लगबगीने बहिर्जीनं आपल्या घोड्याचा मोहरा माघार वळविला. विश्वासला राजाच्या सामने रुजू करण्यासाठी तो विश्वाससह मागच्या मजलीने चौपट दौडू लागला. राजाने घोडदळ नजरपट्ट्यात येताच त्या दोघांनी आपल्या जनावरांची धावणी कदंबास केली. धीम्या चालीची घोडी घेऊन ते राजाच्या समोर आले. पाय उतारून दोघांनी झटक्यात राजांना अदब मुजरे रुजू केले. राजांच्या पाठीवर कायदे आखडलेले घोडदळाचे मावळे श्वास रोखून उभे होते. इकडे आबाळाच्या शिवारात वळीव पावसाच्या ढगांनी मेंढी कळपासारखा जेव्हा जमाव धरला ते कुणालाही कळले सुद्धा नाही. राजे कुमेद जातीच्या तपकिरी उमद्या जनावरांवर मांडबुलंद बैठक
जमवून बसलेले होते. घोड्याचे भगवे रेशमी कायदे त्यांनी आपल्या अंगठीधारी सडक बोटांनी आखडून धरले होते. कपाळीची 2 दलाचे आडवे शिवगंध, छातीकडे धारदार नाकाचा तरतरी शेंडा, कांचिलाकडे निमुळते होत गेलेले दोन्ही डोळ्यात 2 सूर्य वागविणारे लांबट डोळे, उभट शंखासारखी रंग सतेज मुद्रा, छातीच्या ठोकेदौडीशी कान लावून विसावलेली कंठातील 64 कवड्याची आई भवानीची पावन माळ असे ते राजयोगी रूप होते. धावणीच्या घोड्याच्या टापाखाली उसळलेली तांबट धूळ त्यांच्या पांढऱ्या शुभ्र डोळ्यावर आणि काळ्याच्या दाढीवर उतरून सार्थकी लागली होती. बहिर्जीला बघताच राजाच्या रक्त जागल्या रसरशीत ओठातून काळजीची ठाव घेणारी सोनेरी बोलांची चलाक कबूत रेक्षणात उडाली. बोला नाही, सीता पाटमोरे वळाय कोण वज? काही आफत? राजाच्या उजव्या भुईने आणि बाग धरला. नाही धनी, ह्यो विश्वास पुरंदरावयनं मासाबीने थैली घेऊन आला. लई खुशीची खबर आहे. थोरल्या राणी साहेबांनी बाळकीसन झालं. धाकलं धनी आलं. कलच्या बेस्तरवारी